श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गुरुवारी करा हे उपाय, चमकेल तुमचं भाग्य. शक्यतो या गोष्टी गुरुवारी अजिबात करू नका. गुरुवार हा दिवस भगवान विष्णू आणि गुरु बृहस्पती म्हणजे गुरुग्रह यांना समर्पित आहे. जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील, घरात पैशाची चणचण भासत असेल किंवा विवाहामध्ये उशीर होत असेल तर गुरुवारचे उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही असे सोपे आणि अचूक उपाय पाहणार आहोत ज्यामुळे तुमच्या घरातील गरिबी दूर होईल आणि सुखसमृद्धी नांदेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रह हा भाग्य, विवाह, बुद्धी आणि धनाचा कारक मानला जातो. ज्यांचा गुरुग्रह मजबूत असतो त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची आणि सुखाची कमतरता भासत नाही. म्हणूनच गुरुवारी काही विशेष सेवा केल्याने गुरुग्रहाचे पाठबळ मिळते. गुरुवारी सकाळी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान करावे. यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. टीप: गुरुवारी कपडे धुणे किंवा साबण लावणे टाळावे. गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. केळीच्या झाडाला पाणी अर्पण करावे, हळद कुंकू वाहावे आणि झाडासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. महत्त्वाची टीप: या दिवशी स्वतः केळी खाऊ नयेत, ती लहान मुलांना किंवा गरजूला दान करावीत. विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीला किंवा फोटोला पिवळी फुलं अर्पण करा. देवाला पिवळा प्रसाद जसे की बुंदीचे लाडू, बेसनाचा शिरा किंवा हळद घातलेली खीर दाखवावा. पूजेच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. यामुळे आर्थिक टंचाई कायमची दूर होते. एक पिवळा कापड घ्या, त्यात थोडी अख्खी हळद म्हणजे हळकुंड, थोडे गहू आणि एक शिक्का म्हणजे एक कॉईन ठेवा. याची एक छोटी पोटली तयार करून ती तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवा. लक्षात ठेवा, गुरुवारी कोणालाही उधार पैसे देऊ नका आणि कोणाकडूनही घेऊ नका. ज्या तरुण तरुणीचे लग्न ठरण्यात अडचणी येत आहेत त्यांनी गुरुवारी गुरुस्तोत्राचा पाठ करावा आणि गाईला गूळ आणि चण्याची डाळ खायला द्यावी. गुरुवारी महिलांनी डोके धुवू नये. या दिवशी नखे काढणे, केस कापणे किंवा दाढी करणे पूर्णपणे वर्ज्य आहे. घरात जळमट काढू नयेत किंवा घराच्या दक्षिण दिशेला कचरा टाकू नये. तर मंडळी, हे सोपे उपाय जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने केले तर तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडतील. तुम्हाला यातील कोणता उपाय सर्वात सोपा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय विष्णुदेव नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.